आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग 10वीचा विषय विज्ञान। तर सर्वप्रथम मला सांगा, आपण विषय विज्ञान मध्ये आपला जो घटक आहे तो आहे धातू आणि विज्ञान। तर धातू आणि विज्ञान, सर्वप्रथम जे आपल्या नैसर्गिक मूलद्रव्य आहे तर ते मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारामध्ये होते ते आपण पाहू। तर सर्वप्रथम मूलद्रव्याचे वर्गीकरण होते 3 भागामध्ये। पहिलं आहे धातू, दुसरा आहे अधातू आणि तिसरा आहे धातू सदृश। मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण आहे ते तीन वर्गामध्ये होते, धातू, अधातू आणि धातू सदृश। तर आता आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, धातू म्हणजे काय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठले धातू वापरतो, कोणी सांगू शकते? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे धातू वापरतो त्यांची नावे आपण पाहूया। आपल्या दररोजच्या वापरामध्ये आपण जे हातामध्ये घालतो बांगड्या, तर बांगड्या कशाच्या बनलेल्या असतात? तर बांगड्या बनलेल्या असतात आपल्या धातूच्या। हा कुठला धातू आहे? तर हा पितळ, आपण याला धातू म्हणू। सर्वप्रथम धातू कोणते कोणते आहेत? गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, कॉपर, हे काय आहे? तर धातू आहेत। गोल्ड, सिल्वर, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, कॉपर, हे काय आहे? सर्व तर धातू आहेत। तर आता माझ्या हातामध्ये ही जी स्टिक दिसत आहे ही कशाची आहे? काय? हा धातू आहे एक प्रकारचा। तर ही कशाची आहे? तर ही स्टिक बनलेली आहे ॲल्युमिनियमची, म्हणजे हा काय एक प्रकारचा धातू आहे। परत ही चेन दिसते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये। आपल्या सर्वांच्या गळ्यामध्ये, स्त्रियांच्या म्हटलं तर मंगळसूत्र राहते किंवा चेन राहते। तर ही जी चेन आहे ही कशाची बनलेली आहे? कुठल्या धातूपासून बनलेली आहे? तर ही बनलेली आहे गोल्ड पासून, म्हणजे सोन्यापासून। तसेच कानामध्ये जे आपण इयरिंग घालतो ते कशाचे असतात? सोन्याचे असतात। परत हे जे धातू आपल्याकडे आहेत, हे बघा कशापासून, हा जो पेचकस दिसतो याच्या समोरची जी दांडी दिसते आपल्याला कशापासून बनलेली आहे? तर ही आहे स्क्रू ड्रायव्हर आहे। हा तर कशापासून बनलेली आहे? ॲल्युमिनियम पासून। परत हा जो दिसतो आपल्याला हा काय आहे? एक खिडा आहे, कशापासून बनलेला आहे? हा आयर्न म्हणजेच लोखंडापासून हा बनलेला, हा पण काय एक धातू आहे। परत हे जे तुम्हाला एक पात्र दिसत आहे छोटस, हे कशापासून बनलेलं आहे? हे बनलेलं आहे कॉपर म्हणजेच तांबे। हे सर्व काय आहेत? तर धातू आहेत। तर आता आपण धातूमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आता आपण धातू आणि अधातू कोणते आहेत? तर अधातूंची नावे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे काय आहेत? तर ही आहेत अधातू। तर अधातूमध्ये आता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत धातू आणि अधातू यांचे भौतिक गुणधर्म। धातू, अधातूंचे भौतिकीय गुणधर्म। धातू, अधातू यांचे आपण भौतिकीय गुणधर्म बघणार आहोत। हा एक मी चार्ट बनवलेला आहे। या चार्टवरून आपण धातू आणि अधातूचे भौतिकीय गुणधर्म बघणार आहोत। सर्वात पहिले धातू, तर
भौतिकीय गुणधर्म, तर धातूचे सर्वात पहिला गुणधर्म कोणता आहे? धातू म्हणजे काय आपण ते आधी बघितलेलं. त्यानंतर सर्वात पहिले आपण बघणार अवस्था. अवस्था म्हणजे काय? तो सध्या कोणत्या कंडिशन मध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो? अवस्था. तर धातू हा जो सर्वसामान्य जे तापमान असतो, तर सर्वसामान्य तापमानाला धातू हा नेहमी स्थायू अवस्थेमध्ये राहतात. स्थायू अवस्थेमध्ये, स्थायू म्हणजे सॉलिड, घट्ट अशा प्रकारे. तर याचा जो अपवाद आहे, तर अपवाद जर म्हटलं आपण स्थायू अवस्थेचा, तर पारा. पारा म्हणजे मर्क्युरी आणि दुसरा म्हणजे गॅलियम. पारा. तर सर्वप्रथम आपण जवळपास जेवढ्या कोणी पण असो, सर्वांना दवाखान्यात जायचं काम पडतेच. तर जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टरकडे रक्तदाब मापक म्हणजे ब्लड प्रेशर जे मेजर करायचं असते, रक्तदाब मापक, ते सर्वांनी पाहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जी एक आपल्याला अशी नळी दिसते, एकदम ट्रान्सपरंट राहते. त्यामध्ये एक राखाडी कलरचा, ग्रे कलरचा एक आपल्याला छोटासा तिथं पॉइंट दिसतो. तो पॉइंट कशाचा असतो? तर तो असतो पारा म्हणजेच मर्क्युरीचा. तो सर्व आपण जर त्याला पाहिलं, तो जर खाली जर पडला तर आपण त्याला उचलू पण शकत नाही आणि तो घट्ट पण म्हणजे स्थायू अवस्थेत पण नसतो. म्हणजेच अवस्था काय आहे त्याची? तर द्रव्य स्वरूपामध्ये तो आपल्याला दिसून येतो. आणि तसं पाहिलं तर सर्वसामान्य तापमानाला आपली धातू आहे, तर धातूची जी अवस्था आहे ती स्थायू असते. तसेच धातूची दुसरी प्रॉपर्टी काय आहे? चकाकी. चकाकी म्हणजे काय? चमक. चमक. जेव्हा धातू आपलं गोल्ड चमकते ना, गोल्ड चमकते, सिल्वर चमकते, तसं कॉपर, ॲल्युमिनियम हे काय आहे? सर्व धातू चमकणारे आहे. तर आपण एक उदाहरण पाहू. हे बघा, आता हा आपल्याला लोटा दिसत आहे, हा घासलेला नाहीये. तर आता आपण याला घासून बघणार. आता याच्यावरती जर आपण निंबाने जर घासलं तर याच्यामध्ये फरक बघा. याच्यामध्ये आपल्याला फरक हा दिसून येतो. निंबाने घासले असतात, याला धुतल्यानंतर आपल्याला इथं बघा, या साईडला जिथं घासलं तिथं आणि वरती बघा, या दोन मध्ये आपल्याला फरक दिसून येत आहे. तर आहे घासल्यानंतर हा चमक मारतो आणि धुतल्यानंतर त्यामध्ये अजून प्रकाश परिवर्तन होतो. म्हणजेच कसं की धातू हा चकाकी असणार आहे. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय आहे? कठीणपणा. सर्वसाधारणपणे धातू कसे असतात? तर धातू हे कठीण असतात. तर सर्वात कठीण पदार्थ आपल्या निसर्गामध्ये कोणता आहे? तर सर्वात कठीण पदार्थ आपल्या निसर्गामध्ये आहे हिरा. तर त्यानंतरची जी प्रॉपर्टी आहे ती आहे कठीणपणा. सर्वसाधारणपणे जेव्हा धातू हा सर्वसाधारणपणे कसा असतो? कठीण असतो. तर आपल्या निसर्गामध्ये सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा. आणि आपण धातू आपण कठीण आहे म्हणतो कारण आपण लोखंड सहज चाकूने कापू शकतो का? नाही. किंवा सोनं असो, चांदी असो, तांब असो, हे आपण हाताने कापू शकतो का? किंवा चाकूने कापू शकतो का? ते नाही कापू शकत. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? कठीणपणा. धातू हे कठीण असतात. आणि याचा अपवाद आहे सोडियम आणि पोटॅशियम, कारण ते मऊ असतात. जेव्हा आपण चाकूने त्याला सोडियम किंवा पोटॅशियमला कापतो तेव्हा ते एकदम मऊ असल्यामुळे आपल्याला चाकूने सुद्धा कापता येतात. वर्धनीयता. त्यानंतरची चौथी प्रॉपर्टी आहे तन्यता. धातूला तन्यता असते. तर तन्यता म्हणजे काय? तर सर्वप्रथम आपण सोनाराकडे गेलेलो असतो. सोनाराच्या दुकानामध्ये जी तार बनते ती कशी बनते? त्यांच्याकडे जी काही आपले वेगळे अलंकार बनवायचे जे वेगळे उपकरण असतात त्याच्यामधून तार बनवायचं तसे उपकरण असते. तर एखादं समजा हे त्यांचं उपकरण आहे, तर याच्यामध्ये सोनं टाकलेलं असते किंवा ते विखुरलेलं सोनं जे असते त्याला आपण एक छिद्र असलं, समजा या छिद्रामधून जर आपण त्याला ओढलं तर काय होते? त्याची तार बनते. त्याला आपण काय म्हणतो? तन्यता. म्हणजेच धातूला तन्यता असते. त्यानंतर काय? पाचवी प्रॉपर्टी वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे प्रत्येक धातूला ही वर्धनीयता असते. तुम्ही दोन खिळे घ्या. सपोज आपण खिळा घेतला, हा जो खिळा आहे हा खिळा आपण घेतला सपोज,
आता हा खिडा आपला सरळ दिसत आहे, तर जेव्हा आपण या खिड्याला एखाद्या दगडावर ठेवा आणि दुसऱ्या दगडाने त्याला ठेचा, सारखं याला ठेचत राहिलं काय होते, तर या खिड्याचा हा जो गोल खिडा आपल्याला दिसत आहे हा चपटा होतो, याचा पत्रा तयार होतो. या जो पत्रा तयार होतो या पत्र्याला आपण काय म्हणतो, धातूची वर्धनीयता. म्हणजे साध्या खिड्यापासून आपण त्याला ठोकल्यात राहिल्यात त्याची पत्रा तयार होतो. कुठलंही घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, लोखंड घ्या किंवा तांब घ्या, आपण त्याला घासत राहा म्हणजे काय होते, त्याचा पत्रा तयार होतो. तसं उष्णतेचे वहन, धातू उष्णतेचे सुहासक आहे. सपोज एक तांब्याची तार घ्या, ही सपोज ही तांब्याची तार आहे, एका साईडला मेन लावा, दुसऱ्या साईडला या साईडला उष्णता द्या, तर काय होणार उष्णता दिल्यास, तर या साईडला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा यामधून जी हीट आहे ही कंडक्ट होणार आहे या टोकापर्यंत. म्हणजेच की यामध्ये उष्णता या टोकापासून या टोकापर्यंत जाते. म्हणजेच काय की हे उष्णतेचे सुहासक आहेत. उष्णतेचे सुहासक, तर उष्णतेचे सुहासक कोणते कोणते आहेत, तर सोने, चांदी, ॲल्युमिनियम, तांबे हे काय आहे, उष्णतेचे सुहासक आहेत. त्यानंतर 7वं आहे विद्युत वहन. विद्युत वहन म्हणजे काय, ज्यामधून विद्युत वाहून नेला जाते त्याला आपण काय म्हणतो, विद्युत वाहन. तर विद्युत वाहन जेव्हा होते तेव्हा विद्युत वहनासाठी म्हणजे हीट जी इलेक्ट्रिसिटी आहे ही ट्रान्सफर होते, ज्यामधून विद्युत वाहून जाते. जसे की आपण चांदीमधून पण हीट कंडक्ट होते, पण आपण त्याचा यूज करतो का नाही करत, तर आपण विद्युत वाहन करण्यासाठी कोणत्या कोणत्या तारा वापरतो, ॲल्युमिनियम वापरतो किंवा तांब्याची म्हणजे कॉपर वापरतो. आपण चांदीची का सोन्याची वापरतो का, नाही वापरत. ज्यामधून त्या चांदीमधून पण हीट ट्रान्सफर होते, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते, पण आपण ती यूज करत नाही. तर आपण शक्यतो तांबा किंवा ॲल्युमिनियम, आपल्या घरामध्ये ज्या वायरा बनवल्या असतात त्या वायरा कशाच्या बनलेल्या असतात, एक तर ॲल्युमिनियमच्या असतात, एक तर कॉपरच्या असतात. त्यामधून हीट ट्रान्सफर होते म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, धातू. कॉपर काय धातू आहे, ॲल्युमिनियम पण काय धातू आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, धातू विजेचे सुहासक आहेत. आणि घनता, धातूंची जी घनता असते ती घनता जास्त असते जेव्हा आपण अपवाद सोडियम, पोटॅशियम व लिथियमची जी घनता आहे ही पाण्यापेक्षा कमी असते. सोडियम, पोटॅशियम आणि सोडियम पोटॅशियम याची जी घनता आहे ही कशी असते, कमी असते. तर लिथियमची घनता किती असते, तर लिथियमची घनता असते 0.53 ग्रॅम पर cc. हे काय आहे, तर लिथियमची घनता आहे. त्यानंतर 9 म्हणजे की त्याचा धातूचा द्रवणांक आणि उत्कळांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आपण म्हणतो. तर सर्वसाधारणपणे धातूंचा जो द्रवणांक व उत्कळांक असतो हा जास्त असतो, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा दोन्हीही जास्त असतो. आता सर्वसाधारणपणे आपण अपवाद जर घेतला तर मर्क्युरी किंवा पोटॅशियम हे दोन त्याला अपवाद आहेत, मेल्टिंग पॉइंटला आणि बॉइलिंग. आणि त्यानंतर जी प्रॉपर्टी आहे भौतिकीय प्रॉपर्टी धातूंची, तर ती आहे नादमयता. जसे की आपण त्याला सोनॅरिटी म्हणतो. सपोज आपल्या शाळेमध्ये जी एक घंटा असते ती घंटा कशाची असते, तर ती पितळची असते. जेव्हा त्याचा ठोका होतो तेव्हा काय होतं, आवाज येतो आणि तो आवाज पूर्ण शाळेमध्ये घुमतो. तर आवाज का येतो, कारण त्याच्यात नादमयता आहे. जसे की आता आपण हे तांब्याचं आहे, याच्यावर असं वाजवलं काय होत आहे, यामध्ये आवाज येत आहे. हा जो आवाज आहे आवाजाला काय म्हणतो आपण, नादमयता. की याचा सर्व नाद जो आहे तो सर्वीकडे घुमतो, त्यामधून आवाज येतो, म्हणून आपण याला म्हणतो नादमयता. ह्या काय झाल्या, तर सर्व धातूंच्या भौतिकीय गुणधर्म झाले. यानंतर आपण पाहूयात अधातूचे गुणधर्म. तर सर्वप्रथम अधातू कोणते कोणते आहे, तर कार्बन, सल्फर, फॉस्फरस,
फॉस्फरस हे काय झाले, तर हे झाले नॉन मेटल अधातू. तर अधातू ती सर्वात अधातूची प्रॉपर्टी काय आहे, सर्वात पहिली अवस्था. तर सर्वसामान्य तापमानाला अधातू हे कसे असतात, स्थायू स्वरूपात असतात. स्थायू, द्रव आणि वायू रूप. अधातू हे तिन्ही पण स्टेट मध्ये राहतात, स्थायू, द्रव आणि वायू. तर स्थायू मध्ये जे राहतात, तर स्थायू मध्ये कोणते कोणते आहे, स्थायू, द्रव आणि वायू. तर स्थायू मध्ये जे राहतात, तर स्थायू मध्ये आहेत कार्बन, सल्फर. द्रव्यामध्ये असतात, तर द्रव्यामधले कुठले असतात, ब्रोमाइड. आणि वायुरूप म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे काय झाले, वायुरूप झाले. हे काय आहे, तर अवस्था आहे धातूंच्या. त्यानंतर चकाकी. अधातू कोणते कोणते आहे, तर अधातू हे सल्फर, कार्बन, फ्लोरियम. तर याला चकाकी असते का, तर नाही. कारण काही त्यामध्ये द्रव्य असतात, काही वायुरूप असतात. जे वायुरूप असतात त्यांना चकाकी दिसते का, आपल्याला नाही. जे सॉलिड स्टेट मध्ये आहे त्याला चकाकी असते. म्हणून अधातूंना चकाकी नसते. त्यानंतर ठिसूळपणा. अधातू ठिसूळ असतात. तर ठिसूळचं उदाहरण घेतलं आपण, तर ठिसूळचं उदाहरण कोणतं आहे, तर कोळसा. कोळसा आपल्या सर्वांना माहिती आहे. कोळशावर आपण समजा कोळशावर हातोडीने मारा, कोळसा घ्या आणि हातोडीने मारा. तर काय असते, कोळसा मारल्यानंतर आपल्याला त्याला खूप दाब लागतो का, नाही. तर कोळसा कसा असते, ठिसूळ असतो. आपण त्याला मारल्याबरोबर त्याचे 2-3 तुकडे होतात. म्हणजेच की हा अधातू काय असतो, हा ठिसूळ असतो किंवा मऊ पण असतो. असे 2 प्रॉपर्ट्या अधातूच्या आहेत. तसंच तन्यता धातूला तन्यता नसते, धातूंना तन्यता नसते. आणि वर्धनीयता. धातूंना वर्धनीयता पण नसते. उष्णतेचे वहन. अधातू उष्णतेचे दुर्वाहक आहे. म्हणजेच काय, जे अधातू आहे त्यामधून उष्णता, जसे की धातूंना उष्णता असते. एका साईडला आपण पाहिलं एक्झाम्पल, एका साईडला जर आपण जेव्हा तापमान देतो त्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. तसंच अधातू जे आहेत त्यांना आपण हीट दिल्यानंतर ती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात नाही. म्हणजेच काय, की ते उष्णतेचे दुर्वाहक आहेत. त्यानंतरच आहे विद्युत वहन. म्हणजेच की आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. धातूमधून कशी इलेक्ट्रिक ट्रान्सफर होते, जसे की आपण ॲल्युमिनियम, कॉपर याच्यामधून आपल्या घराच्या वायरा असतात आणि त्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. तसं यामध्ये नाही आहे. अधातू जे आहेत ते अधातू उष्णतेचे दुर्वाहक आहेत, कारण त्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही, म्हणून आपण अधातूला उष्णतेचे दुर्वाहक म्हणतो. घनता. जे धातूंची जी घनता असते, तर धातूंची जी घनता असते ती कमी असते. आणि द्रवणांक आणि उत्क्रांत म्हणजेच मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जो असतो, तर द्रवणांक हा त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आहे हा कमी असतो. त्याचा अपवाद आहे कार्बन हा स्थायू अवस्थेत असून सुद्धा उच्च तापमानाला तो वितळतो. म्हणजे जेव्हा कार्बन किंवा कार्बन आणि बोरान याला जर आपल्याला वितळायचं असलं तरीही त्याला आपल्याला उच्च तापमान द्यावं लागते, तेव्हा तो वितळतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, त्याचा अधातू म्हणजे कार्बन आणि हा बोरान काय झाला, तर अधातू झाला. त्याला वितळायचं असलं तर आपल्याला त्याला उच्च तापमान लागते, तो नॉर्मल टेम्परेचरवरती वितळत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, द्रवणांक आणि उत्कलांक. धातूंचे द्रवणांक व उत्कलांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दोन्हीही सुद्धा कमी आहे. अशा प्रकारच्या ह्या धातू आणि अधातूंच्या भौतिकीय गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण धातू विज्ञान मध्ये काय काय शिकलेलो आहोत, तर धातू विज्ञान मध्ये आपण शिकलेलो आहोत धातू आणि अधातूच्या भौतिकीय गुणधर्म आपण यामध्ये शिकलेलो आहोत.
यामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारू शकतात, जसे की धातू म्हणजे काय, धातूची उदाहरणे द्या, किंवा धातूचे भौतिकी गुणधर्म कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये आपल्याला परीक्षेत हा प्रश्न विचारला असता आपण धातूचे गुणधर्म अवस्था, चकाकी, कठीणपणा, तन्यता, वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युत वहन, घनता, द्रवणांक, उत्कळांक हे आपल्याला त्यामध्ये लिहावं लागणार आहे. तसे अधातूचे विचारले असतात किंवा अधातूचे विचारले असतात अधातूची अवस्था, चकाकी, ठिसूळपणा, तन्यता, वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युत वहन, घनता, द्रवणांक व उत्कळांक हे आपल्याला लिहावं लागेल. कदाचित यामध्ये आपल्याला असा पण प्रश्न विचारू शकतात की धातू आणि अधातू या दोघांमधला फरक स्पष्ट करा. फरक पण आपल्याला 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारू शकतात. आणि याच्यावरचा गृहपाठ आहे, या धातू आणि अधातू मधला फरक लिहून आणा. समजलं एवढं? आज आपण या पाठामध्ये एवढं शिकलेलो आहोत. थँक्यू सो मच.